UCN टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे मनपाचे नवनिर्वाचित महापौर यांनी पाणी व कचऱ्याच्या समस्याला अग्रस्थानी ठेवलेले आहे आणि मनपाचे आयुक्त सुद्धा कचऱ्याची समस्याचे निवारण व्हावे म्हणून सतत प्रयत्न करत आहे, परंतु त्यांना कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची साथ मिळत नाही का असा प्रश्न निर्माण होतो। झोन नंबर 2 सिल्लीखान्याचे असिस्टंट कमिशनर वॉर्ड ऑफिसर या कचऱ्याच्या समस्येकडे कधी लक्ष देणार आहेत व नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष घालणार का? आपण पहा समस्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपण पाहत रहा UCN टीव्ही न्यूज। औरंगाबाद UCN टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या मेन मोंढ्याच्या रस्त्यावर मी सध्या उभा आहे। हा जो भाग येतो झोन नंबर 2 म्हणजे सिल्लीखान्याची परिस्थिती अशी झालेली आहे, तू कर वटवट मी निबर घट्ट। म्हणजे तुम्ही कितीदाही त्यांना आपल्या बातमीपत्रामध्ये हे जे कचऱ्या दाखवलेले माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल, ही मुतारी आहे। ही मुतारी लोकांना मूत्र विसर्जन करण्यासाठी लग्नी करण्यासाठी होती, पण याचा वापर हे आपण बघा, याच्यामध्ये फक्त कचरा असा साचलेला आहे। यामुळे इथं कोणी आणि आपण बघा इथं बाजूला पूर्ण आपण बघा इथं कचरा आहे, इथं पूर्ण कचरा पडलेला आहे। याचा त्रास इथं जे ट्रान्सपोर्ट आहे त्यांनाही होतं, इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पण होतं। या आपण जर इथं बघितलं नाही तर कैलासनगरच्या रस्त्यावर आपण बघितलं, रस्त्यावर लक्ष्मण चावडी आहे। लक्ष्मण चावडीच्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात घाण पडली आहे। तर थोडंसं पुढे गेलं आपण तर आपल्याला डायमंड काटा दिसेल, त्या काट्याच्या समोर पण मोठ्या प्रमाणावर कचरा आहे। त्याच्या थोडं पुढे गेलो आपण तर तिथं पण मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे। आज कालच आम्ही जेव्हा नवनिर्वाचित महापौर यांची जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं मी विशेष लक्ष देणार आहे पाणी आणि कचऱ्यावर। आपण हे सगळं महानगरपालिका आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतं, पण अधिकारी वर्ग काही त्याची दखल घेत नाही। आता पुढे बघायचं आहे महापौर आणि मनपा आयुक्त यावर लक्ष देणार का? माझ्यासोबत इथलचे रहिवासी आहे, इथं व्यापार करणारे लोक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नेमकं असं इथं आपण जे मुतारी बघता इथं खूप घाण पडलेले, काय म्हणणं याच्यावर आपलं? हे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे याचा जो मुकादम आहे हा लक्ष देत नाही, हिला झाडू मारत नाही। ही मुतारी पूर्ण भरल्याची आहे, ही साफ करत नाही, हा कचरा उचलत नाही, पूर्ण इथं अशी घाण झाल्याची आहे, इथं झाडू मारणारा येत नाही। तरी आम्हाला नवीन महापौराकडून हीच अपेक्षा आहे का इथली घाण ताबडतोब साफ करावी। आता मुतारी आहे हे फक्त मूत्र विसर्जनासाठी किंवा लग्नीसाठी आहे, पण त्याचा वापर काही होत नाही, पण लोक जे आहेत रस्त्यावर लग्नी करतात, काय म्हणायचं? ही मुतारी एक तर चांगली नवीन बसायला नाही तर इथून काढून टाकायला पाहिजे। इथे जे लोक लग्नी करतात त्याचा त्रास वास येतो, नाही त्रास येतो म्हटलं काय? नाही त्रास येतो म्हटलं इकडं काय म्हणतात? पाठीमागे राहतं चालू किनारे करतात, ती आई बहिणी इथून जातात, त्या चांगल्या करत होतात, भांडे होतात। हे जे अधिकारी यांच्याकडून काय अपेक्षा आहे? तुमच्या अधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे? हे सगळं साफसफाई करायला पाहिजे, झाडू मारायला पाहिजे, झाडूने मारत महानगरपालिकाची कर्मचारी झाडूने मारत झाडू वगैरे मारतात का? नाही काही सेवा नाही इकडे या रोडवरती। हे कचरा उचलतात का मग घेऊन? नाही कचरा काही नाही उचलतात। आम्हाला एवढं त्रास आहे, डास मच्छर नाही आहे, विचारत होतात सर। काय नाव तुमचं? अजय सिंग अजय सिंग गुरुवार। हे इथलचे कर्मचारी सॉरी इथलचे राहणारे रहिवासी बघा इथंच व्यापार करतात, इथंच कारोबार करतात। त्यांचं म्हणणं असं आहे की या मुतारीमुळे आणि या घाण जी साचलेली असते कर्मचारी वर्ग काम करण्यास स्पष्ट यांचा आरोप कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर आहे, ते काम करत नाही। आपण नंतर हे यांचे जे त्यांनी यांच्यावर आरोप केलेले आहेत हे किती प्रमाणात खरं आहे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकता। आपण पाहत राहा UCN टीव्ही न्यूज।
हा लक्ष्मण चौळीचा भाग आहे. लक्ष्मण चौळीच्या रोडवर पडलेला कचरा. इसका करो क्या लग रहा है इसका हा कैलासनगरचा भाग आहे. कैलासनगर आहे हे.